आमच्या पोराला एखादी गोष्ट खावीशी वाटली की ती मग महिनाभर आमच्याकडे बनवली जाते. तर काय बनवलं आहे? बिर्याणी बनवली आहे. तर मागे पण गेल्या आठवड्यात बनवली, ह्या आठवड्यात पण बनवली आहे. कशी बनवली आहे? तुमच्या भरपूर कमेंट्स आले आहेत की ताई बिर्याणीची रेसिपीचा व्हिडिओ चॅनलवर टाकलेला आहे. नक्की जाऊन बघा आणि कमेंट्स करा मी बनवलेली बिर्याणी कशी वाटली. मग काय आत्यांना खायची आहे अंड्याची बुर्जी, त्यांच्यासाठी त्यांनी मला तयारी करून दिली. मिरची कांदा चिरून आता मी पटकन काय करते, तव्यामध्ये हे करते, अंड्याची बुर्जी बनवते. थोडासा ठेचा केला, मग दोघी मिळून आम्ही आता जेवण करायला बसणार आहोत. आणि जेवण करून कुठे जाणार ते तुम्हाला पुढे मी व्हिडिओ दाखवणारच आहे. जायचं आहे आम्हाला. काय झालं, मागे मका मोडून भरपूर दिवस झाले, पण तिथली काही कणसं तशीच पडलेली आहेत. मग ती गोळा करून आणायची आहेत वरती, कारण तिथे ते परत काय करायचं आहे, सगळं पेटवून द्यायचं आहे. मग तेवढी कणसं वाया जाणार. आलो दोघी जणी जेवण करून, तर बघा 3 पोती कणसं निघाली. बसलो असतो तर एवढी कणसं वाया गेली असती. आम्हाला गणेश आला होता घ्यायला. गेलो परत मकाच्या रानात. ही सगळी पोती मला गोळा करून घरी न्यायची आहेत. हे नेट पोती भरपूर असा खळ्यावरती धिंगाणा आहे. ही मका खाली अर्धीच ही झालेली आहे, अजून वाळवट टाकलेली आहे, ती पण न्यायची आहे. आणि झालं असं आहे की पावसाचं वातावरण झाले म्हणून माझं पोरगं बघा किती लगबगीने कामाला लागले. तर आता आम्ही काय करतो, चौघजण इकडे आलो आहे आणि आता पटकन एवढी पोती सगळी ह्याच्यामध्ये ट्रॅक्टरमध्ये भरून घेतली. हे बघा अशी भरून घेतलेली आहेत. ही जवळजवळ 30 पोती आहे. ती सगळी मी ह्यांना उचलू लागितली. दमून गेलेले होते, मग नेटची घडी घालायला मला काही आता त्राण राहिलं नव्हतं. मग आत्या त्यांना मदत करतात नेटची घडी घालायला. आणि हे बघा, हे माझं पोरगं काहीतरी नवीन कला करत असतात. आता ट्रॅक्टर चाललेला आहे घरी, तर लालू काळू तर आमच्यासोबतच असतात. त्यांना आम्ही येताना ट्रॅक्टरमध्ये घेऊन आलतो. सकाळी सकाळी अशा गायी छानपैकी धुतल्या आणि झाडाखाली नेऊन बांधल्या की त्यांना पण खूप छान वाटतं. मग मामांना आज मदत केली. 5 गायी धुवायच्या म्हणलं की तास हा कसा निघून जातो समजत नाही. पटकन गायी धुवायला त्यांना मदत केली आणि स्वयंपाक बनवला. आता हे दोघंजण जेवायला बसणार आहेत. मग त्यांची दोघांची जेवायच्या आधी काय तयारी असते, तर हा कूलर बाहेर आणायचा. त्याच्या खाली ना पाण्याला एक भांडं आहे सेपरेट, चौकोनी असं हे बॉक्स असल्यासारखं आहे. त्याच्यात पाणी भरायचं म्हणजे थंड हवा लागती. म्हणून ते दोघंजण काय करतात, रोज बाहेर आणायचा आतण्याचा, असं त्यांचं रोजचं काम चालू असतं. आणि तव्यातली ह्याची हरभरा उसळ तुम्हाला सगळ्यांना खूप आवडलेली आहे. तर एक दिवशी काय करते, ह्याचा पण व्हिडिओ छान घेते आणि त्याची रेसिपी मी तुम्हाला नक्की चॅनलवर त्याचा व्हिडिओ टाकते. तर खूप छान अशी चवीला ही, म्हणजे आमच्या रानातलेच हरभरे आहेत. आणि नातवाचं आजीचं असं चाललेलं होतं. हे बघा, नातू छानपैकी आजीजवळ लहान असल्यासारखा बसलाय आणि आजी काय करते, रोज त्याला आंघोळ घालते. म्हणते तू काळा पडलाय खूप, मी तुला चोळून चोळून आंघोळ घालते. आजी सकाळी सकाळी लवकर गेलेली असते रानात. मग आजी आल्यानंतर आंघोळ करते, मग नातवाला आंघोळ आणि मग तो चल तेल पावडर करायचं आहे. हे या दोघांचं हे असं रोज चाललेलं असतं. आवडलं का तुम्हाला आमच्या गणेशचं आणि आत्याचं चाललेलं नातवाचं आजीचं प्रेम? कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि रानात नाही येताना रोज हरणी दिसती, आमच्याकडे बघत असते बिचारी, पण हिचा व्हिडिओ घ्यायचा राहिलेला असतो. आणि 5 वाजताचं वातावरण बघा कसं झालेलं आहे. तिला पाणी दाखवायला आले होते, मला चला तिचा छान व्हिडिओ घेऊ.